स्वागत पुण्यात बाकी राहिले सर्व स्वागत पुष्पांजली सगळं तपासून राहिले. आता या ठिकाणी स्वागत समारोप संपन्न झालेला आहे. आता पुढील कार्यक्रमाला लगेच सुरुवात होणार आहे. आता या ठिकाणी लगेच दीप प्रज्वलन कार्यक्रम सुरू होता. तू नित्य स्वयं प्रकाशू तू ते बोलावया देवा कैसा पैचू तुझिया माया शक्तीचा डोळलासू लागला ब्रह्मादिका तुझिया शक्तीचा डोळला सो लागला ब्रह्मादिका. श्री दत्तात्रेय महाराज की जय. या ठिकाणी स्वागत समारोह संपन्न झालेला आहे. त्याचप्रमाणे दीप प्रज्वलन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आता लगेचच या ठिकाणी त्यांच्या योग्यतेनुसार हा महंती प्रतिष्ठेचा सुअवसर आम्हाला प्राप्त झालेला आहे. होतकरू जिज्ञासू चांगल्या प्रकारचं वक्तृत्व असणारा हा मुलगा पुढे आयुष्यात काहीतरी भरीव कार्य त्याच्याकडून घडावं म्हणून तो पाया मजबूत करण्यासाठी काहीतरी जबाबदारी त्याच्यावर सोपवावी म्हणून आम्ही आज त्यांना पंजाबी कुळातील कृष्णराज प्रतिष्ठेची शिष्यगादी श्री त्र्यंबकराज ही महंती त्यांना देत आहोत. त्यापूर्वीचं त्यांचं नाव अभिषेक मुनी अंकोळनेरकर होतं. आता अभिषेक मुनींना सांगतो की त्यांनी आजपासून मी अंकोळनेरकर कुळाचा त्याग करून पंजाबी कुळामध्ये प्रवेश करीत आहे. यापुढे माझं नाव पंजाबी कुळातीलच राहील. महंतीचं नाव श्री त्र्यंबकराज पंजाबी असं राहील असा संकल्प ते करीत आहेत. त्या पेटीवर देवाच्या पेटीवर संकल्प सोडा. आसनावर ठेवून पिठी आसनावर ठेवा. आसनावरचा कपडा काढा. आता बोला. आतमध्ये ज्या बाया बसलेल्या आहेत ना मग साधू बाया असतील ग्रस्त बाया असतील सगळ्यांना बाहेर बोलवा. पाय धुणारे व्यक्ती इकडे या. आपण सोहळ्याला आलोय आपण घरात बसायला नाही आलो. आता तुम्हाला या महंतीचा परंपरा सांगतोय. सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी मानव पंथाची स्थापना लौकिक अर्थानं 800 वर्षापूर्वी केली. स्वामींच्या सन्निधानी 5-25 लोक असायचे. त्यांनी आचार्य श्री नागदेवांना आचार्यपद देऊन महंती देऊन एका अर्थाने त्यांनी पंथाचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवलं. श्री चक्रधर स्वामी ज्यावेळेस उत्तरापंथी गेले आता त्यांना आसनावर आरूढ करा. पेटी उचलून घ्या. ते त्याच्यात नका घेत जाऊ तुम्ही. त्याच्यात लाईव्ह टाकून आता जाऊ तुम्ही सांगतो सर. तुम्ही लाईव्ह टाकून देतात म्हटले. आचार्य श्री नागदेवांना वरदान श्री चक्रधर स्वामींनी दिलं होतं की घरावर गोटेला 5-10 लोकांना बोध दातृत्व झालं असेल ज्ञान दातृत्व होईल परंतु तुमच्याकडून 700-500 लोकांना ज्ञानाचं दातृत्व होईल असं वरदान आचार्य श्री नागदेवांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलं होतं. त्याप्रमाणे घडलं. आचार्यांच्या जवळ आचार्यांच्या सानिध्यामध्ये 700-500 लोक होते. जोपर्यंत आचार्य होते तोपर्यंत एकमुखी हा पंथ एक आचार्य होता. त्याच्यानंतर बायदेववास नावाचे दुसरे आचार्य झाले. तोपर्यंत हा पंथ एक नेतृत्व होता, एक आचार्य होतं. जसजसं आपण वडाचं झाड मोठं होत जातं, पारंब्या वाढत जातात, फांद्या वाढत जातात आणि त्या फांद्या
पारंब्या त्या मुळाकडे येत राहतात आणि त्या झाडाला घट्ट करण्याचा, त्या मुळाला घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. तशीच अवस्था प्रत्येक संप्रदायाची असते, प्रत्येक कुटुंबाची असते. कुटुंब जसं विस्तारत जातं, वडील, मुलगा, नातू, पंतू, त्याचा खापर पंतू अशा ज्यावेळेस शाखा वाढत जातात त्यावेळेस ते प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली जाते. अनेक कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी होतात आणि ते परिवार हा संज्ञेला तो प्राप्त होतो. त्याप्रमाणे पंथाचा आहे. आचार्यांच्या नंतर वायदेव व्यास आचार्य झाले, ते एकटे आचार्य होते. त्याच्यानंतर कवीश्वर भास्कर भट्ट बोरीकर हे आचार्य झाले. परंतु तोपर्यंत पंथाचा विस्तार अतिशय वाढला होता. एकाच्या आवाक्यातली ती गोष्ट राहिलेली होती. त्यासाठी पंथात परशुरामबासांच्या वेळेस त्यांच्यानंतर 13 आचार्य पंथामध्ये झाले आणि त्या 13 आचार्यांच्या काही प्रमुख शिष्यगाथा झाल्या, काही भाऊगाद्या, त्यांचे काही भाऊकी झाली, परभाऊ म्हणतात त्यांना. त्यांचा विस्तार वाढत गेला आणि ती परंपरा आतापर्यंत चालत आलेली आहे. कृष्णराज पंजाबी हे उत्तर भारतामध्ये, अफगाणिस्तान, पाकिस्तानामध्ये प्रचार करणारे पहिले महानुभाव होते. ज्या गादीवर मी आहे त्यांचा 22वा उत्तराधिकारी मी आहे. 22वा 450 वर्षापूर्वी ती महंती स्थापन झाली. ती ज्यावेळेस महाराष्ट्रात यायचे त्यांनी 60 पंजाबी लोकांना, त्यावेळेस 450-500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, कोणतं वाहतुकीचं साधन नव्हतं, काय नव्हतं. पंजाबातून 60 लोकांना घेऊन महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनुसरण आणलं आणि त्यांना इकडं पंजाबी कृष्णराज बाबा या नावानं ते या पंथामध्ये प्रसिद्ध होते. मूळ आमच्या गादीचे. त्यांच्यापासून ही पंजाबी कुळाची परंपरा चालू राहिलेली आहे. मग कृष्णराज बाबांच्या 4 शिष्य गाद्या झाल्या. मयंकराज, पहिली मुरारी मल्ल, नंतर मयंकराज, प्रभाकर आणि त्र्यंबकराज. आता मुरारी मल्ल आपल्याला परिचित आहे. बडनेराच्या आश्रमाचे ऋषीराज बाबा होते, ते मुरारी मल्ल होते, आमची शिष्यगादी होती. आता त्यांच्यानंतर काही वर्ष त्यांचे बंधू गगनविहारला दिल्लीला होते, राजदर. त्यांनी काही वर्ष त्या मंत्रीचं नाव वापरलं आणि आता नंतर आलेगावच्या बाईजींचे भाऊ गगनविहारला असतात ते मुरारी मल्ल, त्यांना मी मुरारी म्हणतो म्हणून मान्यता दिली. आणि मयंकराज हे वंदेवला नगरजवळ, अहमदनगरजवळ, तिथं त्यांनी मंदिर बांधले, त्यांना मयंकराज म्हणती दिली होती. प्रभाकर म्हणती ही मेरठला ऋषीराजदादा येळमकर यांना प्रभाकर म्हणती दिलेली आहे. आणि आता एक गादी रिकामी होती आणि आता ती कोणाला द्यावी. मग विचार आला की हा होतकुरू अभिषेक आहे, धडाडीचा आहे, ज्ञास आहे, ब्रह्मविद्याशास्त्राचे काही अध्ययन त्यांनी केलेलं आहे, बोलतोय, चालतोय, व्हॉट्सअपवर त्याचे प्रवचन होतात, घरोघरी जाऊन तो प्रवचन करतो. अशा व्यक्तीला जर आपण आणखीन दृढ केलं, त्याच्यावर जबाबदारी टाकली, तर तो जबाबदारीनं ही पंथाची दुरा, पंथाचा प्रचार तो चांगल्या प्रकारे करू शकेल. असा विचार मनात आल्यानंतर आम्ही त्याला विचारलं, बाबा तुझ्यावर आम्ही जबाबदारी टाकू इच्छितो. त्याप्रमाणे त्याला तयार केलं आणि आज तो सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आता अभिषेकला आसनावर चढवा आणि त्याचं पेटीला गंधाक्षाचा लावा, विडा ठेवा. ईशाधिष्ठित अभिषेक मोणी अंकुळनेरकर विधिवत आपल्या अंकुळनेरकर कुळाचा त्याग करून मोजे काढून घ्या. अरे हा कोण मोबाईल माझ्याकडे देऊन कुठे गेला यो? अनिल
जामोदे करत आहे तो. तुमचाच आहे. गेला कुठं तो भाऊ? त्याला म्हणते द्यायची. अनिल भाऊ. अरे अनिल भाऊ कुठे गेला रे भाऊ? दंड. ईशाधिष्ठित अभिषेक मुनीजी अंकोणेरकर यांनी अंकोणेरकर या कुळाचा त्याग करून संकल्प सोडलेला आहे. परमपूजनीय परमादरणीय आचार्य शिक्रापूरचे बाबाजी यांना साक्षी ठेवून ज्यांच्या नावासमोर आहे आचार्य श्री कृष्णराज बाबाजी पंजाबी या प्रतिष्ठेची शिष्यगादी ईशाधिष्ठित अंकुळनेरकर अभिषेक मुनी यांना देण्यात येत आहे. तेव्हा अभिषेक मुनींना विनंती आपण आसनावर बसावं, पाद प्रक्षालन करून घ्यावं. घे. पंजाबी कुलांतर्गत आचार्य श्री कृष्णबाबा शास्त्री यांची शिष्यगादी ईशाधिष्ठित अभिषेक मुनदादा अंकुळनेरकर यांना या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांच्या ज्याला आपण मालखान म्हणतो, ज्याच्या आधी पाय धुवा लागतं, असे मी सौ शीतल त्रिशूल भुयार हिला मी विनंती करतो की पूजनीय श्री अभिषेकदादा अंकुळनेरकर यांचे या ठिकाणी पाय धुवायचे. आपण पाय धुवून आपण त्यांना आसनावर बसायचं आहे. ज्याला आपण मालखान म्हणतो अशा सौ शीतल त्रिशूल भुयार यांच्या हस्ते पूजनीय श्री अभिषेक दादाजी यांचं पाय धुण्याचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आता लगेच त्यांना सौ शीतल भुयार हिला मी विनंती करतो की दादांना वर बसल्यानंतर आपण हार घालून त्यांचं पूजन करायचं. म्हणतीला जी प्रतिष्ठा आहे, जी मान्यता आहे ती मिळत नसते, म्हणून या ठिकाणी हा वस्त्राचा जो मान्यता वस्त्राचा जो कार्यक्रम या मंथीला मान्यता देणार आहे, तर ही गणगोत आहे, पण ही देवाचं गणगोत आहे, हे देवाकडे नेणार आहे. आणि कर्मराटीचं जे गणगोत आहे ही संसाराकडे नेणार आहे. संसार नाशिवंत आहे आणि संसाराचं फळ तसं इथं नाही आहे. तो मुलासारखा मानला जातो आणि शिष्य तो नातूसारखा मानला जातो गुरुला. अशी इथंसुद्धा गुरु नाते असतात, भाऊ नाते असतात. या ठिकाणी परमपूज्य परमहंत श्री सारंगधर बाबाजी पुसदेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे मोदव्यास परमपूज्य परमहंत एकूव्यास बाबा अमरावती यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी आपलं मंचाकावर स्थानापन्न व्हायचं आहे. बाबाजी जबी कुला अंतर्गत असलेली आचार्य श्री कृष्णबाबा शास्त्री यांची शिष्यगादी ईशाधिष्ठित श्री अभिषेक मुनदादा अंकुळनेरकर यांना प्रदान करून ते आपलं या ठिकाणी मान्यता वस्त्र देऊन ते या मंथीला मान्यता प्रतिष्ठा प्रदान करत आहेत. आपण हा सोहळा आपल्या डोळ्यानं पाहायचा आहे. गुरुच्या मान्यतेशिवाय या मंथीला प्रतिष्ठा मिळत नाही, असं या ठिकाणी बाबाजी त्यांना आपलं वस्त्र प्रदान करून या मंथीला मान्यता प्रदान करत आहेत. परिवाराला बाबाजी विचारत आहेत का यांना वस्त्र द्यायचं का, अशी सर्वांची बाबा परमिशन घेऊन या ठिकाणी ईशाजी अभिषेक मुनदादा यांना मान्यता वस्त्र प्रदान केलेलं आहे. सर्वातले श्री चक्रधर भगवान की जय. आज पासून टाळ्या वाजवा सर्व. हा राज्याभिषेकाचा एक छोटासा आज या ठिकाणी नाव बदललेलं आहे, आता कुळी बदललेला आहे. ईशाजी अभिषेक मुनदादा अंकुळनेरकर हे अंकुळनेरकर कुळात होते आजपर्यंत. आता यापुढे इथून ते अंकुळनेरकर कुळाचा त्याग. बाबाजींनी आपलं मान्यता वस्त्र देऊन आता शिक्रापूरच्या अक्का ह्या सुद्धा ईशाजी श्री अभिषेक मुनदादा यांचं
पुष्पहार घालून त्यांना स्वागत करत आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी ईशाधीश अभिषेक मंडळ अंकुनेकर हे आता इथून या ठिकाणी महंत त्र्यंबकराज बाबा पंजाबी हे आता झालेले आहेत. आता त्यांना आपण इथून त्र्यंबकराज बाबा या नावाने हाक माराय. सर्व परिवारांनी या ठिकाणी सर्व जे सद्भक्त आलेले आहेत त्यांना सुद्धा मी सांगतो, आता यांना बाबा दादा म्हणायचं नाही आहे, आता बाबा म्हणायचं. आजपासून हे बाबा झालेले आहेत, आजपासून यांचं नामकरण झालेलं आहे. आणि पत्रिकेत सुद्धा तुम्हाला जर कार्यक्रम बोलायचा असला तर हे नाव पाहून घ्या, महंत श्री त्र्यंबकराज बाबा पंजाबी हेच त्यांचं नाव पत्रिकेत टाकायचं याच्या पुढे. फूट खांब अक्का आहेत म्हणून त्यांची मान्यता या ठिकाणी घेतली आणि त्यांच्या हस्ते पूजन केलं. हा ऋणांमध्ये की मी तर मान्य झालो, पण माझ्याद्वारे जे महंत केले तेही या कुळाला पंजाबी कुळाला मान्य आहे. त्याचं प्रतीक म्हणून अक्कांनी त्यांचं पूजन केलं, शाल टाकली. तपस्विनी हारूबाई पंजाबी. घेऊन घ्यावा ना. इकडे पहा. इकडे पहा. चांगलं सांभाळा मायल्याचं. कांचनबेन जी आपण भजन म्हणायचं होतं, आपल्याला खूप आतुरतेनं बसलेल्या किती वेळच्या, त्यांना मी आता विनंती करतो आपण चांगलं एक सुंदर असं देवाचं भजन म्हणायचं या ठिकाणी आणि सर्व सभेला उद्बोधित करायचं. आप सभी को सादर दंडवत प्रणाम। और आप लोग बहुत भाग्यशाली हैं कि परमेश्वर ने डायरेक्ट आप लोगों को अनुकरण में ले लिया। हम तो सिर्फ उपदेशी हैं, तो हम और ज़्यादा भाग्यशाली हैं कि आज आप सभी से मिलने का मौका मिला है। ये पात्र रखते हैं इसका कि उन्हें महंत की उपाधि दी जाए, बस ज़्यादा इसमें बने रहना चाहिए। बस थोड़ा सा ध्यान से सुनिएगा, ये मेरे भाव हैं। आशीष तुम्हारी पाकर मैं धन्य हुआ दादा, आशीष तुम्हारी पाकर मैं धन्य हुआ दादा, चरणों में झुकाकर मैं धन्य हुआ दादा, चरणों में शीश झुकाकर मैं धन्य हुआ, आशीष तुम्हारी पाकर मैं धन्य हुआ। उठा मस्त झूमा, आशीष तुम्हारी पाकर मैं धन्य हुआ दादा, चरणों में शीश झुकाकर मैं धन्य हुआ दादा, आशीष तुम्हारी पाकर मैं धन्य हुआ दादा, आशीष तुम्हारी पाकर मैं धन्य हुआ दादा। मैं नदियाँ तुम सागर हो, मैं नगरी तुम नगर हो, मैं नदियाँ तुम सागर हो, मैं नगरी तुम नगर हो, पाकर सानिध्य तुम्हारा मैं धन्य हुआ दादा, पाकर सानिध्य तुम्हारा मैं धन्य हुआ दादा, चरणों में शीश झुकाकर मैं धन्य हुआ दादा, चरणों में शीश झुकाकर मैं धन्य हुआ दादा, आशीष को हो तुम मोदी शहारुणी 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 आला माझ्या अंतरीचा भाव, पहावूंच आसनावरी बसले महानुभाव, शहारुणी परमपूज्य परमहंत मुळाकर बाबाजी, परमपूज्य परमहंत श्री सारंगधर बाबाजी पुजदेकर हे या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
झालं चारुतरु प्रशोभित वने मांसाती भारं वहन वाचा शंबली शंबलीति वितरन पीयूष वर्षन प्रभो या ठिकाणी परमपूज्य परमहंत श्री माल्यार बाबा यांचं आगमन झालंय ते मंचाकर तम दत्तं प्रणमे समस्त विदुषाम् ईशं गुणानां निधि तम दत्तं प्रणमे समस्त विदुषाम् यांनी सुद्धा मंचाकर उपस्थित आहे. ईशं गुणानां निधि महंत श्री श्री दत्तात्रेय महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पंचम गोत्र मानव आश्रम उद्घाटन तथा महंती प्रतिष्ठा सोहळा या निमित्ताने आयोजित केलेली ही धर्मसभा आणि या धर्मसभेकरता ज्यांची पावन उपस्थिती लाभलेली आहे असे परमपूज्य पट्टाधिष्ठित महदाचार्य गुरुवर्य श्री संवत्सर निवासी बाबाजी तसेच उपस्थित कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री शिक्रापूर निवासी बाबाजी, परमपूज्य महंत श्री मुळावकर बाबाजी, परमपूज्य महंत श्री देमिराज बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री पंडित बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री केशराज बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री मालवयस बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री एकोयस बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री नारव्यास बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री दयानकर बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री वालेराज बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री विजयराज शास्त्री जी, व्यास मंचावर सर्वच गुरुजन, उपस्थित संत महंत तपस्विनी वासनिक बंधू आणि भगिनी, या ठिकाणी आज महंती प्रतिष्ठा सोहळा आपल्याला अनुभवायला मिळत आहे. अभिषेक दादा हे आमचे सन्मित्र आहेत. खरोखरच आज अभिषेक हे नाव सार्थक झालेलं आहे. अभिषेक म्हणजे सिंचन, म्हणजे राज्याभिषेक सोहळा. त्यांच्या जीवनात हा योग त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांच्या महंतीचं नाव आहे त्र्यंबक. संस्कृतनुसार त्र्यंबक शब्दाचा अर्थ काय होतो? त्रिअंबक. तीन अंबक म्हणजे नेत्र, अंब म्हणजे नेत्र, अंबक म्हणजे नेत्र. म्हणजे बाबांनी त्यांचा तिसरा डोळा उन्मोलित करून दिला, उघडून दिलेला आहे. आणि त्यांनी या तिसऱ्या नेत्राने सगळ्यांना प्रबोधित करत राहावं, सर्वांना ज्ञानामृत पाजत राहावं अशी शुभेच्छा त्यांना या ठिकाणी व्यक्त करतो. हा मार्गशीर्ष महिना आहे. मासानाम मार्गशीर्ष ऋतूनाम कुसुमाकर. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात सगळीकडं कार्यक्रमाची ट्रेनची धावपळ असते, म्हणजे तारंबळ उडते. आता आम्हाला 1-2 ठिकाणी जायचं होतं, परंतु काही म्हणजे थोडासा कार्यक्रम आटपून आम्ही इथं आलेलो आहे. तर असं या श्री दत्तात्रेय महाराजांचा जन्म सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यात झाला आहे. श्रीमद भगवत गीता जयंती सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यात झालेली आहे. मार्गशीर्ष महिन्याकडे सगळ्यात सुजलाम सुफलाम हा काळ असतो. म्हणजे साधू संतांकरता आणि व्यावहारिक सांसारिक लोकांकरता सुद्धा हा मार्गशीर्ष महिना
अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आश्रम उद्घाटन सुद्धा आहे. स्वामींनी सुद्धा एका ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. लोणी पारनेर येथे स्वामींनी गुंफा करायला लावली, परंतु त्या ठिकाणी दुर्भिक्ष पडत असल्यामुळे स्वामींनी सांगितलं की लवकर आता, म्हणजे तिथं राड्याचे थापटे वगैरे भिक्षेला यायचे आणि त्याच्यात जर पाणी टाकलं तर तो कोंडावरती यायचा. तर स्वामी म्हणतात की भिक्षांना झाली. स्वामी भक्तजन म्हटले की हो झालं, पाणी कोंडा आईचा. मग स्वामींनी म्हटलं की पटकन रिगवणी आणि निगवणी करा. रिगवणी म्हणजे उद्घाटन आणि निगवणी म्हणजे पटकन निघा. मग बाईसानं सगळं स्वयंपाक वगैरे केला, सगळं भक्तजनांना जीव घातला आणि स्वामी तिथून निघालेले आहेत. कुठे? लोणी या गावी स्वामींचं वास्तव्य एक रात्र आहे. तिथून स्वामी लोणी